मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत किती वेळा स्वतःला हे सांगितलंय की उद्यापासनं मी सकाळी लवकर उठणार आहे? अनेकदा सांगितलंय राईट. सोमवारपासनं बघा मी नक्की जिम चालू करणार आहे. बहुत वाढवलंय. पुढच्या महिन्यापासनं मी नक्की पैसे वाचवतो आणि SIP सुरू करतो. अनेक लोक असं स्वतःला सांगत असतात. जे विद्यार्थी दशेत आहेत, शाळा कॉलेजमध्ये जात आहेत, मी रोज अभ्यास करणार आहे, अनेकदा प्रॉमिस केले आणि नंतर काय होतं, पहिल्या दिवशी प्रचंड उत्साह असतो, दुसऱ्या दिवशी तो उत्साह थोडासा कमी होतो आणि तिसऱ्या दिवशी अलार्म वाजल्यानंतर आपण काय म्हणतो, आज शरीराला रेस्ट हवी बॉस, हेल्थ इज वेल्थ, आज तो सोंगा, आणि मग आपण झोपी जातो. दिस इज दी घरोघरी मातीच्या चुमी असं म्हणतात तसं आहे. खरं सांगायचं तर यश मिळवण्यासाठी काय करायचे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असतं. समस्या नॉलेजची नाहीच आहे. समस्या कसली आहे तर आपल्याला जी माहिती आहे, आपल्याला माहिती असलेलं काम दररोज करण्याची समस्या आहे, म्हणजे कन्सिस्टन्सीची समस्या आहे. आणि आपण आज त्याच विषयी बोलणार. एक 100 दिवसांचा नियम आपण फॉलो करणार. एक महत्वाची सवय निवडायची आणि ती सलग पुढचे 100 दिवस करायची. मोटिवेशनची वाट बघत बसायचं नाही, ती कृती करायची म्हणजे करायची. आजच्या व्हिडिओमध्ये असा एक अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी नियम मी तुम्हाला सांगणार आहे आणि या नियमाचं नाव आहे द लॉ ऑफ 100, म्हणजे 100 दिवसाचा नियम. हा नियम समजायला अत्यंत सोपा आहे पण पाळायला मात्र थोडं कठीण. सोच समज के काम करणार नाही, म्हणूनच बहुतेक लोक हा नियम पाळत नाही. मोस्ट ऑफ अस कॅनॉट फॉलो अ प्लॅन ऑफ ऍक्शन. पण तुम्ही जर हा नियम प्रामाणिकपणे अंमलात आणला तर पुढच्या 100 दिवसात तुमच्या सवयी बदलू शकतात, तुमचा कॉन्फिडन्स बदलू शकतो आणि कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा देखील बदलू शकते. या व्हिडिओसोबत मी तुमच्यासाठी एक ई-बुक ठेवलेलं आहे कम्प्लिटली फ्री. ते कशासाठी? सो दॅट तुम्ही ते वापराल आणि या 100 दिवसाची कन्सिस्टन्सी चॅलेंज जी तुम्ही घेताय त्याच्यामध्ये ते ई-बुक ॲज अ रेडी रेकनर आपल्याला वापरायचं आहे. रोज काय आपण हा व्हिडिओ बघू शकणार नाही. मग तो 100 दिवसाचा जो काही आपला प्लॅन आहे तो फॉलो करण्यासाठी हे ई-बुक आपल्याला कामी येणार. राईट. सो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी दिल्या आहेत. ते ई-बुक डाउनलोड करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक बघा, कॉपी करा. आणि एक विनंती आहे मित्रांनो, ई-बुक फक्त डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू नका, कारण तुमच्या मोबाईलमध्ये आधीच भरपूर ई-बुक्स असतील आणि ते डाउनलोड केल्यापासून आपण त्यांना कधी भेटलेलो नाही. त्यामुळे या ई-बुकच्या बाबतीत अशी ट्रीटमेंट देऊ नका. यूज दिस ई-बुक, त्याची प्रिंट काढा आणि कृपा करून त्याच्यावरती काम सुरू करा. तुमची एक कीस्टोन हॅबिट कोणती हे खूप महत्वाचं आहे. एक महत्वाचा प्रश्न स्वतःला आता विचार, तुम्ही अशी कुठली एक सवय आहे तुमची जी तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सुधारू शकते? ह्या सवयीला म्हणतात कीस्टोन हॅबिट. सगळ्यात महत्वाची अशी कुठली गोष्ट आहे ज्यांच्यावर मी काम केलं तर माझ्या आयुष्यात मॅक्सिमम इम्पॅक्ट होईल, त्याच्याबद्दल आपण आता बोलणार. सो तुमची कीस्टोन हॅबिट शोधा. अशी एक सवय निवडा जिचा तुमच्या आरोग्यावर, तुमच्या करिअरवर, तुमच्या पैशाच्या येण्यामध्ये आणि तुमच्या कॉन्फिडन्सवर एकाच वेळी सकारात्मक परिणाम होतील. पूर्वीच्या काळी ते दगडाची अशी कमान बांधायची बिल्डिंग बांधताना. त्या कमानीच्या मध्यभागी एक असा दगड असायचा. हा दगड बसवला की त्याला कीस्टोन हॅबिट म्हणायचे, कारण एकदा तो दगड त्याच्या जागेवर बसला की ते बाकीचे जे आर्कचे ते दगड असायचे कमानीचे ते सगळ्या जागेवर टिकून राहायचे. म्हणजे हा दगड संपूर्ण त्या कमानीला आधार द्यायचा. आपल्या आयुष्यातही काही सवयी अशाच असतात की ती एक सवय जर मी बदलली ना की त्याचा परिणाम माझ्या आयुष्यातील अनेक भागांवर होत असतो. उदाहरणार्थ, तुमची कीस्टोन हॅबिट ही अशी असू शकते की दररोज ठरलेल्या वेळी उठणे.
रोज 30 मिनिटं चालणे किंवा रोज 20 मिनिटं वाचन करणं, रोज एखादं नवीन स्किल शिकणे, त्याला वेळ देणे, दररोज आपल्या खर्चाची नोंद करून ठेवणे, दररोज व्यवसाय वाढवण्यासाठी मी 3 लोकांना कॉल करणे किंवा एक छोटासा कंटेंट तयार करणे. इफ यू आर अ कंटेंट क्रिएटर लाईक मी, इथे आपण अनेकदा मोठी चूक करतो. काय नव्हतं आपण, तर आपण एक सवय सुरू नाही करा, आपण संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलायला जातो. आपण म्हणतो भाई उद्या सकाळी मी उठणार आहे 5 वाजता, ब्राह्मण मुहूर्तावर मी उठणार आहे, त्याच्यानंतर मी मेडिटेशन करणार आहे, मग रनिंगला राहणार आहे मस्त पहाटे पहाटे, मग योगा करीन, थोडं मेडिटेशन करीन. खूप दिवसापासून एक पुस्तक घेऊन ठेवले, ते पुस्तक वाचणार आहे मी. जर्नलिंग में बहुत ताकद आहे ना बॉस, जर्नलिंग पण मी करणार आहे. हेल्दी ब्रेकफास्ट करणार आहे. आणि हे सगळं करताना मोबाईलला हात लावणार मी. अहो साहेब, हे मॉर्निंग रुटीन आहे की सैन्य भरती होण्याची तयारी चालली आहे तुमची? सो मित्रांनो, एका दिवसात 15 ते 17, 20 सवयी सुरू करू नका. एक सवय निवडा. राईट. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त सकाळी 6 वाजता उठायचं ठरव. एक ही चीज पकडू. एखाद्या दिवशी तुम्ही लवकर उठले, व्यवस्थित 6 वाजता तुम्ही पुस्तक वाचाल, कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्ही वॉकिंगला जा. एखाद्या दिवशी तुम्ही दिवसभराचं प्लॅनिंग करा, महिन्याभराचं प्लॅनिंग करा, पण तुमची मुख्य सवय ही एकच असेल. ती काय? तर ठरलेल्या वेळी उठणे. ते अगदी ब्राह्मणमुहूर्तावर उठलं पाहिजे का? अजिबात गरजेचं नाही. जे तुम्हाला योग्य वाटले ते करा. 100 दिवसाचा हा नियम पाळायचा तरी कसा? एक गोष्ट लक्षात घ्या की हा नियम वर करणे फार सोपा आहे, पण ती सवय एकदा तुम्ही निवडली किंवा ती कृती निवडली, जे काय असेल, की ती कृती 100 दिवस सलग करायची. सोमवार ते शुक्रवार नाही की आज मेरा मूड आहे तो आज मैंने कर लिया, उद्या माझं मूड नाही तर मी करणार नाही. हे नाही चालणार. मूड असो किंवा नसो, वो करना पडेल. पुढचे 100 दिवस कंटिन्युअस. मोटिवेशन, आज तो मेरा मोटिवेशन नाही आहे मग मी करणार नाही, नाही चालणार. मोटिवेशन आहे, नाही करना पडेल. रविवार असो, शनिवार असो, पाऊस असो, थंडी असो, IPL ची फायनल आहे, अभी मैं इंडिया की मैच कैसे मिस कर सकता हूँ भाई? नहीं, करना पडेगा. आपली लाईफ आहे ना, आपल्याला करणार नाही. तुमचं ठरलेलं काम हे पूर्ण झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. दररोज 30 मिनिटं चालायचं ठरवलंय का तुम्ही? मग 100 दिवस चालायचे पाहिजे. दररोज 20 मिनिटं अभ्यास करायचे. जे विद्यार्थी आहेत, 100 दिवस सलग अभ्यास करा. तुम्ही व्यवसाय करता आणि 3 नवीन कस्टमरला मी रोज कॉल करणार आहे, हा जर तुमचा किस्टून हॅबिट असेल तर डू इट. दररोज खर्च लिहायचा. मग 20 रुपयाचा चहाचा खर्च असो, नाहीतर 2000 रुपयाची ऑनलाईन शॉपिंग असो, सगळं लिहायचं इमानदारी. बरोबर. ॲमेझॉनची डिलिव्हरी तुम्हाला लपवता येईल, बँक स्टेटमेंट मात्र जे खरं आहे ते सांगणार. आणि हे सगळ्या भानगडी करण्यासाठी आपल्याला आपलं शेड्यूल बदलावं आहे. एक गोष्ट मी क्लिअर सांगतो, तुमच्या सध्याच्या रुटीनमध्ये ही जी काही नवीन सवय किंवा नवीन कृती ही जर सहज बसत असती तर ती तुम्ही आधीपासूनच करत असता. मला हे सांगण्याची वेळ आली नसती. म्हणून त्या नवीन सवयीसाठी आपल्याला त्याला इन्क्लूड करण्यासाठी लाईफमध्ये शेड्यूलमध्ये बदल करावा लागेल. कदाचित तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागेल. जर सवय नसेल, पहाटे उठण्याचा कार्यक्रम घेतला आपण, लवकर झोपावं लागेल. सोशल मीडियावरचा वेळ कमी करावा लागेल आपल्याला. कदाचित अननेसेसरी आउटिंग्स विकेंडला ज्या होतात ते कमी करावे लागतील. कदाचित नेटफ्लिक्सवर आपण असं म्हणतो ना, मी फक्त आज एकच एपिसोड पाहतो आणि मग 4-5 एपिसोड बघून टाकतो, तो कार्यक्रम बंद करावा लागेल. 100 दिवस आपल्याला जगातनं गायब नाही व्हायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, घर सोडून हिमालयात जायचं नाही. तुमच्या कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या असतील त्या पूर्ण करा. तुमचं काम व्यवस्थित करा, पण अनावश्यक डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर राहा, एक्स्पेशली सोशल मीडिया. तुमच्या मित्रांना क्लिअरली सांगा, पुढचे 3 महिने मी स्वतःवर काम करतोय, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आपण भेटणार आहोत, पण थोडं कमी भेटणार आहोत. 100 दिवस स्वतःवर फोकस केला तर 101व्या दिवशी मी गॅरंटी देतो, तुम्ही मानसिकदृष्ट्या आणि कदाचित शारीरिकदृष्ट्या देखील एक वेगळी व्यक्ती असू शकता. यशस्वी लोक जी होतात जगामध्ये, आपण त्यांच्याकडे बघतो, त्यांचा खरा गुण काय माहिती आहे? आपण त्या व्यक्तीकडे जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येतात. अनेकदा लोक बोलून दाखवतात की अरे उसका तो नसीब अच्छा था.
त्याला ना कनेक्शन्स खूप मिळाले माहिती का, वरती ओढला लोकांनी, बाकीच्या नाही तर याची काय लायकी होती, किंवा त्याच्याकडे आधीच पैसे होते ना आई बापांनी दिलेले. काही लोकांच्या बाबतीत 1-2% लोकांच्या बाबतीत ते खरं असतं, पण बहुतेक यशस्वी लोक बाकीच्या लोकांपेक्षा प्रचंड हुशार असतील असं काही नाही. त्यांच्याकडे दररोज मोटिवेशननी भरलेले टँकर येते, त्यांनाही आळस येतो, त्यांनाही भीती वाटते, त्यांच्याही मनात सेल्फ डाऊट हा असतो. ह्युमन बिंग्स काय नाही. फरक एवढाच आहे की ते आवश्यक काम हे सातत्याने करत राहतात. सो व्हॉट इज द गेम दॅट दे आर प्लेइंग? द गेम दॅट दे आर प्लेइंग इज ऑफ कन्सिस्टन्सी, बिकॉज कन्सिस्टन्सी हीच खरी सुपर पॉवर आहे. यशस्वी लोक हुशार नसतात, ते आवश्यक कृती दीर्घकाळ सातत्याने करतात. ज्याचं शरीर फिट आहे त्याने एका दिवसात शरीर बनवलेली, ज्याने चांगला व्यवसाय उभा केलाय त्यांनी 2 ग्राहकांना फोन करून तो व्यवसाय उभा केलेला नाही. ज्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवलंय त्यांनी फक्त एका महिन्याची SIP हप्ते भरून संपत्ती निर्माण केलेली नसते. आणि ज्याला एखाद्या स्किलमध्ये मास्टरिंग मिळालेली आहे त्यांनी फक्त 3 यूट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि आपला काम हो गया, ऐसा कभी भी होता नहीं. सक्सेस हा एका मोठ्या कृतीचा परिणाम असतो. सक्सेस म्हणजे अनेक छोट्या छोट्या कृतींचा दीर्घकाळ साचलेला परिणाम. कन्सिस्टन्सी हळूहळू कंपाऊंड होत असते. पहिल्या दिवशी तुम्हाला कुठलाही मोठा फरक जाणवला नाही, 7 दिवसांनी कदाचित थोडासा फरक जाणवेल, 30 दिवसांनी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल, यू विल फील कॉन्फिडंट, आणि 100 दिवसांनी मात्र ती कृती तुमची ओळखीची एक भाग झालेला असेल, आयडेंटिटी. तुमचा मेंदू म्हणजे एक जंगल आहे असं समजा, घनदाट जंगलासारखा असतो. त्या जंगलामध्ये जुने रस्ते ऑलरेडी तयार झालेले आहेत. अलार्म वाजला की स्नूज बटन दाबणे हा आपला ऑलरेडी हायवे होकेन फिक्स आहे. स्ट्रेस आला की कुठेतरी टोमॅटोवरनं जंक फूड ऑर्डर करणे आणि खात बसणे. एखादं काम अवघड वाटलं की ते काम सोडून द्यायचं आणि मग मोबाईलवरती इंस्टाग्रामचे रील्स स्क्रोल करत बसणे. पैसे हातात आले की लगेच काहीतरी खरेदी करा, या सवयी आपल्या मेंदूच्या फिक्स झालेल्या. हे रस्ते तुमच्या मेंदूमध्ये इतके पक्के झालेले असतात की तुमचा मेंदू आपोआप त्या दिशेने जातो, त्याला ऑर्डर द्यायची गरज नाही. आता नवीन सवय तयार करायला मी सांगतोय, तर या जंगलात नवीन रस्ता तयार करायला लागेल. सुरुवातीला झाडं काटे हे सगळं बाजूला करावं लागेल, खूप प्रयत्न करावे लागतील. पहिले काही दिवस सकाळी उठणं वाटेल नाही, मेरे से नहीं होगा. पहिले काही दिवस एक्सरसाइज करताना तुमचं शरीर तुम्हाला विचारेल, भाई आपण आरामात होतो, नवीन कशाला उद्योग घेऊन आले तुम्ही, नाहीतरी कार्यक्रम पडे राहू, येऊ शकणार नाही तुमच्या होते. पण तुम्ही जर तीच कृती दररोज पुन्हा पुन्हा करत राहिले तर तुमच्या मेंदूमध्ये तो एक नवीन मार्ग ऑटोमॅटिक तयार होईल. आज जे काम अवघड वाटतंय ते हळूहळू तुम्हाला सहज वाटायला लागेल, पण त्याच्यासाठी तग धरावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल. राईट. नवीन सवय आणि नवीन हा मेंदूतला मार्ग तयार करायला दररोज पुनरावृत्ती करावी लागेल. नवीन मार्ग आज अवघड वाटणार नाही, खूप ती हळूहळू सहज होत जाईल, नैसर्गिक होईल. आपल्या मेंदूमध्ये ती क्षमता आहे. आपल्या सवयी कायमस्वरूपी लिहिलेल्या नाही आहेत. मी असाच आहे हे वाक्य पूर्णपणे खरं नाही. तुम्ही ते बदलू शकता, तुमच्या सवयी तुम्ही बदलू शकता, तुमचा विचार करण्याचा मार्ग देखील तुम्ही बदलू शकता. पण हे बदलण्यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नाही, विल पॉवर पुरेशी नाही, यू विल नीड रिपीटेड ऍक्शन, ते आवश्यक आहे. एक छोटीशी अनाउन्समेंट मी करतो. तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, तुम्ही खरंच तुम्हाला हवं असलेलं आयुष्य घडवत आहात का? की अजूनही समाजाने ठरवून दिलेलं, तयार केलेलं एज्युकेशन, त्याच्यानंतर जॉब, त्याच्यानंतर लग्न, होम, गाडी, ही स्क्रिप्ट फॉलो करत आहे का तुम्ही? आणखीन एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमचं इन्कम वाढत असेल पण तुम्ही खरंच फायनान्शियल फ्रीडमच्या जवळ जाताय का? याच्यासाठी मी घेऊन येत आहे एक सिम्पल लाईव्ह ऑनलाईन कोर्स, दी 1% माइंडसेट. हा कोर्स तुम्हाला फक्त पैसे कमवायला शिकवणार नाही, तो तुम्हाला हे शिकवेल की पैशाबद्दल योग्य विचार कसा करायचा, कारण इथे श्रीमंत होतो माणूस. फायनान्शियल सिक्युरिटी कशी तयार करायची, इंटेन्शनल स्पेंडिंग कसं करायचं, आपली व्हॅल्यू आणि इन्कम हे कसं वाढवायचं, आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटद्वारे फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने कसं जायचं.
हा कोर्स झूम मी स्वतः लाईन घेणार आहे. एकूण 3 वीकेंड्स मध्ये हा कोर्स विभागलेला असेल. प्रत्येक वीकेंडला 2 तासाचं एक इंटरॅक्टिव्ह सेशन असेल. सध्या रजिस्ट्रेशनसाठी मी 2 बॅचेस ओपन केले. एक बॅच सप्टेंबर महिन्यात आहे, एक बॅच नोव्हेंबर महिन्यात आहे. ह्या कोर्सची रेग्युलर फी जी असणार आहे फॉर 3 वीक्स पुट टुगेदर इज गोइंग टू बी 3000 रुपीज. पण पहिल्या 100 पार्टिसिपंटसाठी एक स्पेशल लॉन्च फी ती म्हणजे फक्त 500 रुपये. आणि जर तुम्ही माझ्या फिंदास कम्युनिटीमध्ये, फिंदास अकॅडमी या कम्युनिटीचे पेड मेंबर असाल तो तुम्हाला लेव्हल डिस्काउंट आहे. तुमच्यासाठी कोर्स फक्त 300 रुपये कोर्स फी असणार आहे फॉर 3 वीक्स. याची सेपरेट ईमेल तुम्हाला मी पाठवणार. रजिस्ट्रेशनसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक मी दिलेली की क्लिक करा, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा, तुमच्या डेट सिलेक्ट करा. तुम्हाला सप्टेंबर वर्क होतं की पुढचा महिना नोव्हेंबरचा वर्क होतोय. फुल पेमेंट करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करा. स्पेशल फी जी आहे कमीवाली 500 आणि ते मर्यादित आहे. म्हणून परफेक्ट टाइमची वाट बघू नका. तुमचा 1% माइंडसेट तयार करायला आजच सुरुवात करा, ऍक्शन घ्या. राईट, पुढे जाऊया या व्हिडिओमध्ये. जेरी सिनफिल्ड नावाचा एक प्रसिद्ध कॉमेडियन लिहिला. राईट, त्याच्या नावाशी जोडलेली एक लोकप्रिय पद्धत आहे, त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार. एका तरुण कॉमेडियननी एकदा त्या जेरीला पकडलं आणि त्याला विचारलं की मला पण एक तुमच्या छान कॉमेडियन व्हायचे, चांगलं मोठं कॉमेडियन व्हायचे, नाव कमवायचे, तर मी काय केलं पाहिजे, व्हॉट विल बी युअर साईज. तेव्हा जेरीने त्याला ही गोष्ट सांगितली की एक मोठं कॅलेंडर भिंतीवर लाव आणि रोज जोक्स लिही. किमान एक तरी जोक लिही. ते जोक चांगला आहे का वाईट आहे ते सोडून दे. रोज एक जोक लिहायचा आणि काम पूर्ण झालं की हे जे तू कॅलेंडर लावलंय त्याच्यावर लाल रंगाने एक मोठी फुली काढ. आज का टिकमार्क कोबियन. पहिल्या दिवशी लिहिलास जो टिकमार्क कर, त्याच्यावर क्रॉस मार्क कर. दुसऱ्या दिवशी जो लिहिलास चांगला वाईट उसको बोल जाओ, क्रॉस कर लाल पेन. तिसऱ्या दिवशी तेच कर. काही दिवसांनी तुझ्या कॅलेंडरवर एक क्रॉस केल्याची साखणी तयार होईल आणि मग तुमचं ध्येय एकच आहे की ही चेन ब्रेक न करणं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट, सो काम पूर्ण झालं की कॅलेंडरवर फुली मान. सलग दिवसांची साखळी तयार करा आणि कोणत्याही कारणाने ती तुटू देऊ नका. दिस इज दी मॅटर. जेव्हा सलग 15 किंवा 20 दिवस तुम्ही एखादी कृती पूर्ण करता तेव्हा ती साखळी तुम्हालाच तोडावीशी वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला ते फ्री ई बुक का देतो या व्हिडिओवर, त्याच्यासाठी किती साखळी मेंटेन. 100 दिवसाचा त्याच्यात हॅबिट ट्रॅकरचा मी फॉर्मॅट दिलाय, तो वापरा. रोज कृती पूर्ण झालं त्याच्यावर टिक मार्क करा, क्रॉस करा, वॉट एव्हर. पहिल्या दिवशी एक क्रॉस, काही वाटणार नाही त्या दिवशी, फार मोठा काही लाईफ में चेंज नाही होणार. पण त्या कॅलेंडरवर जर सरळ 25 दिवस झाले ना तर तुम्ही स्वतःला सांगाल, मला सांगायची गरज नाही की आता मी ही साखळी तोडणार नाही बॉस, अब लाईफ में माझ्या. कृती करणं हे खूप वेळा कठीण नसतं, गोष्ट लक्षात घ्या. मग कठीण काय असतं तर ती कृती सुरू करण्यापूर्वी आपण जे विचारांचं रामायण चालू करतो ना, दॅट इज एक्झॅक्टली दी प्रॉब्लेम. विचारांचं रामायण म्हणते का आपण स्वतःलाच विचारतो, माझ्याकडनं हे होईल का, लोक काय म्हणतील, का मी भेटत होतो आज नाही गेलेलो आहे, मी अपयशी झालो तर आत्ताच हे करण्याची योग्य वेळ आहे का. मी आधी बसून कम्प्लीट प्लॅनिंग करून घेतो बाबा. आणि काही लोक इतकं भन्नाट प्लॅनिंग करतात, तुम्हाला सांगतो इतकं परफेक्ट प्लॅनिंग असतं त्यांचं की त्यांना काम सुरू करायला डायरेक्ट पुढचा जन्म होत. ते करायचं नाही. ऍक्शन घेण्यासाठी पूर्ण आत्मविश्वास असायची काही गरज नाही. भीती असतानाही कृती करता येते, शंका असतानाही सुरुवात आपल्याला करता येते. तुमचं काम परफेक्ट नसलं तरी तुम्हाला ते पब्लिश करता येतं. ऍक्शन घेण्यासाठी सेल्फ बिलीफ ही प्रिरिक्विजिट मुळात नाहीच. अनेकदा आत्मविश्वास आल्यानंतर कृती होते असं नाही, तर उलट होतं. कृती केल्यानंतर आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा की आज मी कोणती छोटी कृती करू शकतो. आस्क युअरसेल्फ. कारण ब्रेकडाऊन नंतर ब्रेक थ्रू येऊ शकतो. 100 दिवसाच्या या प्रवासामध्ये काही दिवस खूप कठीण असणार आहेत. ऑब्व्हियसली प्रत्येक दिवस काही सेम नसेल.
एखाद्या दिवशी काम करण्याची इच्छाच तुम्हाला होणार नाही. एखाद्या दिवशी तुमचा प्लॅनच बिघडेल. कोई तो भलताच इव्हेंट होतो एका लाईफने. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटेल भाई हा जो कार्यक्रम मी चालू केला ना माझ्यासारखेच नाही मुळात गणलोय मी. पण एकदा आपण ब्रेक थ्रूच्या अगदी जवळ गेलेलो आणि मग देणं येऊ ब्रेकडाऊन मला म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही यासाठी लक्षात घ्या. कदाचित तुमची एखादी जुनी सवय असेल आणि तुमची नवीन ओळख यांच्यामध्ये हा संघर्ष सुरू झालेला आहे आणि त्या संघर्षाला आपण भीतो कारण तिथे डिस्कम्फर्ट आहे. त्या दिवशी 1 तास एक्सरसाइज जर करणं शक्य नसेल तुम्हाला तर 10 मिनिटं मी रोज व्यायाम करतो. कधी कधी 5 मिनिटं करतो, कधी कधी 2 तास करतो. 10 पानं जर वाचणं शक्य नसेल तर 1 पान वाचा. मोठा व्हिडिओ जर बनवणं शक्य नसेल आपल्याला, तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, पुढच्या व्हिडिओची आउटलाईन तयार करा. पण ती साखळी तोडायची नाही. तुमच्या सवयीचं हे छोटंसं वर्जन करायचंय. त्या दिवशीची काहीतरी कृती आपल्याला करायचीच आहे. आपली आयडेंटिटी कुठे मिळते? स्वतःला दिलेलं वचन पाळण्यामुळे. तर एक क्षण स्वतःला प्रामाणिकपणे विचार की मी किती वेळ स्वतःला दिलेलं वचन मोडलेलं आहे. किती वेळा मी वर्कआउट सुरू करून सोडून दिले. किती वेळा मी अभ्यासाचं टाइम टेबल बनवलंय आणि 2 दिवसांनी विसरून गेलो. न्यू इयर रेझोल्युशन केले, फेब्रुवारी तक डायट. किती वेळा बिझनेस सुरू करण्याचा विचार केला पण पहिलं औलच टाकलं नाही. किती वेळा पैसे वाचवण्याचे निर्णय घेतले आणि ऑनलाईन सेल बघून ते निर्णय बदलून टाकले. प्रत्येक वेळी आपण स्वतःला दिलेले वचन मोडत असतो तेव्हा स्वतःवरील विश्वास देखील आपला कमी होतो. पण प्रत्येक वेळी आपण ते वचन पाळतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. हा गुण तुम्ही घेतलेला आहे. म्हणून आजपासून एक नवीन निर्णय घ्या की मी एखादी गोष्ट सुरू केली तर ती मी पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. लगेच कालचा मी वारंवार जर गिवअप करणार असेल तर आजचा मी हा वेगळा आहे, ही व्यक्ती वेगळी आहे. आजचा मी स्वतःला सोडणार नाही. आता काय होतं कळत की परिणाम लवकर दिसत नाही, आपल्याला आउटपुट येत नाही आणि मग वी ट्रेन टू गिव्ह. तुम्ही समजा एखादं झाड लावलं तर दुसऱ्या दिवशी ते मोठं झालेलं असतं का? राईट. समजा झालंय का नाही बघूयाच कटी आपण त्याला काय मुळात सगळं बाहेर काढतो. तुझं कितना मोठा हो गया चेक करत नाही. आपण काय करतो? आपण त्याला पाणी देतो, त्याची काळजी घेतो, त्याला वाढण्यासाठी वेळ देतो. तुमच्या आयुष्यातली प्रोग्रेस एक्झॅक्टली अशीच आहे. तुम्ही एखादं स्किल शिकत असाल तर मग त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी होणार नाही. तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर सुरुवातीला कॉर्पस हा छोटाच दिसणार आहे. तुम्ही एक्सरसाइज केला की दुसऱ्या दिवशी असे मसाला मिसाले येते का? नाही. आरशात काहीच दिसणार नाही. कोई पूर्ण आयटम देखील का तुम्ही कंटेंट तयार करताय, दनादन व्ह्यूज येते का? नाही आहे ना. याचा अर्थ असा नाही की तुमचे प्रयत्न वाया जात आहे. याचा अर्थ काय आहे की कदाचित तुम्ही अजून त्याच्यात पारंगत झालेलं नाहीये. मूळ मजबूत होत आहे. तुम्ही सातत्याने काम करत राहिला तर एका टप्प्यावर तुम्हाला त्याचा परिणाम निश्चित दिसू लागेल. पण त्यासाठी एकच आहे की तुम्ही मध्ये थांबता कामा नाही. लगे राहू पुन्हा नाही सोडणे का नाही. राईट. सो आजच तुमचं एक काम करा. हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी एक निर्णय घ्या. पुढच्या 100 दिवसांसाठी अशी कुठली कीस्टोन हॅबिट मी सिलेक्ट करतो. ती खूप मोठी असायची गरज नाही, आकर्षक असायची गरज नाही. जगात भारी हॅबिट आम्ही मग एकदम अलेक्झांडर नंतर मीच बॉब असं काही नाही. ती इतकी सोपी असावी की तुम्ही ती दररोज करू शकता आणि इतकी महत्वाची असावी की त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. राईट. कॉमेंटमध्ये एक वाक्य लिहा, पुढचे 100 दिवस मी दररोज जी काही तुम्ही कृती करणार असाल ती करणार आहे. राईट इट इन दी कॉमेंट. दॅट इज युअर कमिटमेंट. तुमच्या कमिटमेंट सर्वांसमोर जाहीर करा. कदाचित तुमची कॉमेंट बघून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला काय प्रेरणा मिळेल मला माहिती. हा चॅलेंज एकट्याने करण्याचा कार्यक्रम नाही. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राबरोबर शेअर करा, त्याला अकाउंटेबिलिटी वाटणार मामा.
जो प्रत्येक सोमवारपासून नवीन आयुष्य सुरू करतो अशा मित्राला शोधा और उसको ये व्हिडिओ देतो और उसको अकाउंटेबिलिटी पडतात म्हणून देखो लाईक एन्जॉय. तुमचं पहिलं क्रॉस मार्क ई बुक डाउनलोड करा. वो तो मैंने दिया है. तुमची सवय ठरवा आणि कॉमेंटमध्ये लिहा की मी पुढचे 100 दिवस ही सवय ही ऍक्टिव्हिटी करणार. तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत शेअर करा. पर्सनल ग्रोथ, फायनान्शियल फ्रीडम आणि बेटर लाईफशी संबंधित असे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर तिथे मला फॉलो करा आणि तुमचे नोटिफिकेशन सुरू करा. म्हणजे मी नवीन व्हिडिओ बनवला की तुम्हाला आपसुकच येईल. मिस होणार नाही व्हिडिओ आपला कुठलाही. आणि तुमच्यासाठी जे मोफत ई बुक मी तयार केलंय 100 डेज ते डाउनलोड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली. एक लक्षात ठेवायचे, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद. फक्त डाउनलोड करायचं नाही ते. इट इज नॉट लाईक एनी अदर ई बुक. त्याची प्रिंट काढायची बरोबर आणि ती सवय ठरवून त्याच्यावर नोंद करायची. अँड क्रॉस पहिला आज गिरणाची दिवस आपण व्हिडिओ बघितला आज किंवा फार उद्या रात्री बघत असेल उद्या सकाळी का. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी नेहमी एखादा प्रचंड मोठा निर्णय आवश्यक नसतो. कधी कधी एक छोटीशी कृती जी आपण दररोज सलग 100 दिवस करतो ती पुरेशी असते टू चेंज युअर लाईफ. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि त्या अधिकाराने मी तुम्हाला सांगतो तुम्हाला इथे सक्सेस एका दिवसात मिळत नाही, पण प्रत्येक दिवसाची कन्सिस्टन्सी जर आपण ठेवली तर ती आपल्याला सक्सेसच्या जवळ 100% घेऊन जाऊ शकते. आजच सुरुवात करा. परफेक्शन येण्याची वाट पाहू नका. डोंट वेट फॉर ऑल लाईन्स टू टर्न ग्रीन. ती साखळी तयार करा आपली. डोंट ब्रेक दी चेन. कुछ भी हो जाए लाइफ में, डोंट ब्रेक दी चेन. अँड डू नॉट फॉरगेट टू रजिस्टर फॉर दॅट 1% माइंडसेट लाईफ कोर्स. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिमिटेड सीट्स आहेत. पहिल्या सोमवारमध्ये आपला नंबर लागलाच पाहिजे, नाही तर बराच 3,000 रुपये राईट. ते करू देऊ नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा. स्वतःला दिलेली वचनं पाळत राहा आणि तुमच्या आयुष्याची जबाबदारी बदलण्याची जबाबदारी स्वतः घ्या. धन्यवाद. माझा पुढचा व्हिडिओ लवकरच येतोय. तोपर्यंत हॅव अन अबंडंट लाईफ.